करून आलो मी आणि जवळपास जास्त नाही टाईमला 2-1 घंटे झाले. 2 घंटेच्या नंतर वापस आलो, हॉटेलमध्ये आलो. आणि तुम्ही कपडे घेऊन जायची काहीच गरज नाही, कपडे घेऊन जायची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्ट घ्या. मी काही कपडे घेऊन गेलो नव्हतं, काय नाही. आणि 2 घंटे झाले. 12:20ला आम्ही निघालतो आणि 2 वाजता आता डायरेक्ट मी हॉस्टेलला आलो. बघा हे हॉस्टेल आहे, बंक हॉस्टेल म्हणून लिहिलं तिथं, ऋषिकेश इथं तपोवनमध्ये आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल बेड भेटले तर 4 बेड 6 बेड आणि मला कितीला 400 रुपये पर बेड भेटले. 2 दिवसाचे 800 रुपये घेतले होते मला. तर चांगलं आहे हॉस्टेल, चांगलं आहे बघायला गेलं तर. खूप सारे हॉस्टेल आहेत, असं इथं एकच हॉस्टेल म्हणून नाही, खूप सारे हॉस्टेल आहे. आणि मेन म्हणजे माझ्याकडे लायसन नाही स्कूटीचं, तर मी स्कूटी काही रेंट घेतली नाही. तर आपले प्रांजलबाई भेटलेले आहेत ज्यांच्याकडे स्कूटी आहे आणि ते पण 2 दिवस राहिले आले. तर जाऊया आपण स्कूटीवर बसून थोडंसं ऋषिकेश फिरूया, संध्याकाळी बघूया काय काय बघायला भेटते आपल्याला. खाली ऋषिकेशला आला, वरी तपोवनला होता आणि भाऊची गाडी होती, स्कूटी होती, भाऊने आधी घेतली होती. तर इथंच एक आश्रम आहे, आश्रमचं नाम काय आहे? आश्रमचं काहीतरी नाव आहे, मला तिथं गेलं समजत तुम्हाला. आता चाल लागला मला, म्हणजे समोर ट्रॅफिक पण खूप जास्त दिसासल्या. हा आला जानकी सेतू वरलेले, पण माता जानकी सेतू आगमन हार्दिक स्वागत आहे. इथून जायचं आपल्याला ब्रिजवरून क्रॉस करून पलीकडल्या साईडला. हे असं बनले बघा, एक लेफ्ट साईडला सगळेजण लेफ्टचे जाणार आणि राईटवाल्या साईडला सगळे राईटवाले जाणार. मधातून सगळे माणसं चालणार, एकदम भारी दिसायला लागलो. रातच्याला इथं लाईट स्विच कोणत्या कारण की बघण्यासारखं एकदम भारी. मी पहिल्या दिवशी आलो का तेव्हा बघितलं होतं आणि एकदम भारी वाटलं होतं. आणि दुपारी ऊन पण लागायला लागलं, पण ब्रिज खूप मोठा आहे, एकदम लांबपर्यंत बी आहे. आणि तिकडल्या साईडला महागंगा राहिली, जी नदी दिसायला लागली. जी व्ह्यू आहे ती खूप जास्त लांबपर्यंत जायला लागलं. ब्रिज कसा मोठा आहे त्याचा, फक्त 4 व्हीलर इथे येऊ शकत नाही, 4 व्हीलरसाठी. आता मॅप लावून आम्ही इथं आलता चौरसिया कुठे आहे, म्हणजे इथं खूप साऱ्या प्रकारचे जे जुन्या काळातले जे घरं असायचे इथं वरी दिसायला लागले. तर म्हणजे एक प्रकारचं घरात दुसऱ्या समोरच्या साईडला गुफा असल्यामुळे असे काय जुने होते ते बघण्यासाठी आलतो. पण वर्क इन प्रोसेस लिहिले तर तिथं लिहिले, म्हणजे बंद आहे आता. आणि इथं तिकीट पण लिहिले, तर जर अडल्ट असाल तर 200 रुपये, सिनियर सिटीजन 100, स्टुडंट असले 100 रुपये. जवळपास लांब नाही, 1-1.5 किलोमीटरचं आहे. ते कोणता जानकी झुला आहे का त्याच्या पलीकडल्या साईडला, म्हणजे अपोजिट साईडला, तिकडल्या साईडला आलं. तर खूप सारे जण बी इथं थांबले तर, पण वर्किंग प्रोसेस असल्यामुळं आपल्याला काय मला जाता येत नाही. तर जाऊया दुसऱ्या ठिकाणी बघूया फिरायचं म्हणजे. आणि स्कूटी चालू कमी, कारण लई दिवस झालं स्कूटी चालली नाही. स्कूटीवर मला लई भीव वाटते, म्हणजे येते मला स्कूटी येते असं काही नाही, 2 व्हीलर पण येत्या, पण स्कूटी जास्त करू सगळेजण बघा स्कूटीच घेऊन आले. तर जाऊया आपण दुसऱ्या ठिकाणी बघूया आज चांगलं आहे का नाही. तसं बघायला घेतलं म्हणलं तर इथं माणसं आहेत ठीकठाक, पण एकदम हिरवी झाड आहेत आणि एकदम शांत वातावरण आहे तिकडल्या साईडला. समोर राहिला हा जानकी सेतू ब्रिज दिसायला लागला, तितक्या लांबपासून तिकडे येतं. आणि इथं सगळेजण आंघोळ करायला लागले तर मधामध्ये गंगामध्ये. आणि इथं तुम्हाला राहण्याची आणि पूर्णपणे आंघोळ करण्याची सुविधा भेटेल. जिथं की समोर पण लिहिलं आहे बघा, हा आश्रम लिहिलं आहे का समोर, इथं राहण्याची पण तुम्हाला भेटेल. खूप सारे आश्रम आहेत. तसं ऋषिकेशमध्ये बघायला गेलं तर खूप सारे आश्रम आहेत. तुम्हाला म्हणजे एक कदमाला म्हणतात ना, एक कदम पे आश्रम मिल जाएंगे, तसं आहे. खरंच आहे, खूप जास्त आश्रम आहे तिथं. जर तुम्ही नदीच्या पलीकडल्या साईडला असो किंवा अलीकडल्या साईडला असू द्या, तुम्हाला राहण्यासाठी इथं भेटून जाईल. तुम्हाला त्याचं टेन्शनच नाही घ्यायचं. आता सिंगल असलं तर थोडासा प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला, कारण सिंगल माणसाला नाही भेटत. जर फॅमिली असली तर तुम्हाला 100% भेटून जाईल. आणि खूप जण आंघोळ तर करतच आहेत, पण जे ऊन पडलं आहे खूपच जास्त ऊन पडलं, म्हणजे 35-1 डिग्री होत असेल. आणि पाणी पण खूप जास्त थंड आहे. बघा आंघोळ करायला माणसं एकदम निवांत. तिकडल्या साईडला आपला ब्रिज राहिला जानकी सेतू. आणि आम्ही तिकडल्या साईडला राहिलो तपोवन, इकडं वरी आहे तपोवन, जे की जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही. आणि संध्याकाळी गंगाची आरती पण ती खूप भारी होते, ते पण आपण संध्याकाळी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये समोर ती आरती कशी होत्या. बापरे खूप भारी वाटायला आलं. नदी एकदम जोरानं व्हायला लागली. ब्रिजच्या साईडनं आम्ही जेव्हा तुम्ही दुसऱ्या साईडला ब्रिजच्या जेव्हा जानकी सेतूच्या जेव्हा येताना गल्ल्यामध्ये पूर्ण गर्दी आहे, कारण दोन्ही नाही एका साईडला पूर्ण शॉपिंग स्ट्रीटच बनवलेली आहे. म्हणजे दुकान आहेत जे की तुम्हाला सगळं काय भेटेल. लेडीजचं असते, तुम्हाला खायचे प्यायच्या वस्तू असते, रोजच्या वस्तू असतात. आणि इथं आलेले बरं आता समोर जाऊ आपण, तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला भेटतात. आणि गर्दी खूप जास्त गर्दी येईल. आता तरी नाही आहे, संध्याकाळच्या टाईमला तर इथं उभा टाकता येणार, चालता येणार नाही, एवढी गर्दी. आज सोमवार आहे, शनिवार रविवार नाही, शनिवार रविवार इथं अजून जास्त होतं. आता इथे एक समोर क्लॉक टावर आहे, म्हणजे घडी आहे एका मोठ्या बिल्डिंगवर, तिकडं जायला लागला. आणि सगळे गर्दीच गर्दी आहे. आणि साईडला दुकानं लागले तिथे. त्या साईडनं चालत आला आणि हे क्लॉक टावर, त्याच्यावर 4 ला 10 मिनिटं टाईम आहे, म्हणजे बरोबर दाखवत आहे, टाईम एकदम बरोबर दाखवत आहे. आणि इथं पण आरती होते गंगेची. आणि तिकडल्या समोरच्या साईडला आहे हनुमानजी, त्यांच्या हृदयामध्ये सीताराम आहेत. आणि समोरच्या साईडला असं गेट लिहिलं आहे, आरती केली पधारे म्हणून लिहिले. आणि समोरचं मला
दिसते का महादेवाची मूर्ती, म्हणजे की 2013 मध्ये बाढ आल्याच्या नंतर बघा अर्ध पाणी गळ्यापर्यंत असं तो हीच मूर्ती आहे जी तुम्हाला समोर दिसायला लागली आणि दोन्ही साईडला झेंडे लावले भारताचे आणि एकदम भारी. संध्याकाळी आरती पण होते, आता 4 वाजायला लागले, थोडा टाईम लागेल. आणि दोन्ही साईडला गर्दी बघा पूर्ण चौकामध्ये असल्यावर इकडल्या बी साईडला आणि इकडल्या साईडला गावठीच गर्दी आहे. परमार्थ निकेतन जाऊया मधामध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय. समोर एकदम गंगाच्या समोरच आहे आणि गर्दी तर खूप जास्त दिसायला लागले. जाऊया मधामध्ये परमार्थ निकेतनमध्ये एंट्री झाली आणि दिसायला तर एकदम सुंदर दिसायला लागले. एकदम झाडं लावले तर पूर्णपणे कमान बनलेली आहे आणि लाईट बिटी लावले तर आणि गणेशाची पण वरी समोर मूर्ती पण आहे. भारी वाटायला लागले, एकदम भारी, एकदम गार्डन टाईपच बनलेलं आहे. आश्रमच आहे पण. समोर महादेवाची मूर्ती आहे, एकदम सुंदर दिसायला पांढरे पांढरे आणि तिसरा डोळा दिसत असेल त्यांचा. एकदम आसन करायला लागले तर बसले तर आणि अजून खूप साऱ्या मूर्त्या पण आहेत इथं जे की जाळीमध्ये अडकले तर ठेवल्या तर त्याच्यातली एक दाखवतो मतवाली मीरा म्हणजे श्रीकृष्ण आणि मीराचं इथं दिले पूर्णपणे जाळे लावले तर हात लावले म्हणून. आणि भारी गार्डन टाईप बनले. तिकडं श्रीकृष्ण आणि त्यांची गाय पण दिसायला लागल्या. त्यानंतर इकडं पर्वत पण आहे जे की हातावर घेतला होता बघा, पूर्ण दिसायला लागले. आणि इकडल्या साईडला अजून मधात जाऊया आपण. सगळे देवाचे अवतार पण लिहिले इथं, जेवढे दिसायला लागले तेवढे सगळे अवतार आहेत. त्याच्यातलं 1-2 तुम्हाला दाखवतं. तेव्हा मत्स्य अवतार, त्याच्यानंतर कर्म अवतार, त्यानंतर वराह अवतार, अशा प्रकारचे खूप सारे सगळे अवतार आहेत जे की तुम्ही मला आल्यामध्ये बघू शकता. आणि इकडल्या साईडला खूप मोठे मोठे झाड पण आहेत. आश्रमातून बाहेर आला तर खूप सारे आहे बघण्यासारखं. नाहीतर तुम्ही तिथं राहू बी शकता बघायला मध्ये गेलं. आता मला भूक लागली होती कारण सकाळपासून काही खाल्लं नाही तर काय करूया आपण इथून जाऊया, संध्याकाळची आरती पण बघूया आणि जेवण करूया कारण जेवल्याशी काय आपल्याला येणार नाही. वापस जिथं स्कूटी लावली होती ब्रिजकडे आला आम्ही. हॉटेलमध्ये जेवायला आला आणि 2 भाज्या, डाळ आणि भात आणि 4 रोटी झाले ते 150 रुपयाची, 150 रुपयाची, म्हणजे एकदम भारी. आणि मिरच्या पण दिल्या जातात. मिरच्या दिसायला का जर तुम्हाला जास्त तिखट खायचं असलं तर मिरच्या हिरव्या किती मोठ्या दिसतात. मला तर तिखट लागते म्हणून मी हिरव्या मिरच्या घेतल्या एवढ्या मोठ्या. साईडला तिकडे जानकी झुला आहे. जानकी झुल्याच्या समोरच एक असं खूप भारी मंदिर आहे जे की श्रीकृष्ण राधाचं मंदिर आहे. इथं बोट पण लावलेलं दिसायला आहे. जाऊया आपण मंदिरामध्ये. मंदिर पण खूप मोठं भारी दिसायला लागलं. मधामध्ये मंदिरात आलो आणि इथं राधाकृष्णाची मूर्ती आहे, एकदम सुंदर, कसलं भारी दिसतंय. इकडल्या साईडला पूर्ण पर्वतासारखंच बनवून ठेवलं आणि दुसऱ्या साईडला पण खूप सुंदर आहे. इथं महाराजाची मूर्ती आहे, श्रीकृष्णाचं मंदिर. आणि इकडल्या साईडला राम मंदिर पण आहे जिथे सीता माता, लक्ष्मण आणि त्यानंतर राम आहेत. आणि इथं जे हनुमानजी पण आहे इथं, एकदम सुंदर सुंदर मूर्ती आहे. आणि इकडल्या साईडला मधामध्ये एंट्री होती, तिकडून आपण आलता. आणि मंदिर मला दाखवतो एकदा. मधामध्ये राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि बाहेरच्या साईडला एकदम बघण्यासारखं मंदिर म्हणजे हे राधाकृष्णाचं एकदम सुंदर असं बनलेलं आहे. पाठीमागच्या साईडला ऊन चमकायला लागले, एकदम भारी पायऱ्यावर पायऱ्या म्हणजे बनलेलं कसं एकदम सुंदर वरी कळस आहे. आणि हे असं काय एकदम सुंदरसं मंदिर आहे. आणि दुसऱ्या साईडला इकडं बागीच्या बी बनलेले जे की भाजीपाला बनवण्यासाठी कद्दूची दिसायला आहे. त्यानंतर इकडे स्विमिंग पूल टाईप बनलेलं आहे जे की कमळ दिसायला येते, कांदे लावलेले दिसायला आहेत, इकडे आलू आहे, खूप सारे चीजे लावलेले दिसायला आहेत. आता आम्ही त्रिवेणी घाटला आला तिथे की आरती होत्या. खूप जणांना तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितली असेल. तिथं जवळपास 7 वाजता होते, आता 5:30 वाजायला आले. आम्ही 1.5 घंटे अगोदर आलो कारण खूप जास्त लाईन लागते, माणसं येते. आणि पाठीमागल्या साईडला पूर्ण मार्केट होती जी की मी फिरू लागलो. फिरतो आलतो, थोडंसं जेवण केलं. आणि टेस्ट तर नाही इथलं जेवणाला किती बी कुठलं बी काय खाल्लं तरी. जाऊ द्या, जी पण असू द्या. संध्याकाळचे तुम्हाला दाखवणार आहे आज त्रिवेणी घाटावरची आरती. आणि इकडल्या साईडला पण पार्किंग आहे आणि इकडं दुकानं आहे ते सगळे. त्याचं पाणी घेण्यासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे कॅन पण भेटते जे की तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. एक 50 ग्रॅमपासून ते 2-2, 4-4, 5-5 लिटरपर्यंतची कॅन भेटेल. आणि इथं देवासाठी गंगासाठी फुल सोडण्यासाठी म्हणजे तुमची प्रार्थना अर्चना असेल त्याच्यासाठी पूर्ण फुलंच लावले तिकडल्या साईडला पूर्ण बघा. आणि इकडल्या साईडला आपली आरती होते. आणि हे काय आसपासचं एवढं संध्याकाळचं पूर्णपणे वातावरण. इथं लिहिलं योग नगरी ऋषिकेश. आणि इकडं पण मार्किंग लावले तिकडल्या साईडला. समोर लिहिलं आहे जय गंगा मा आणि इथं आय लव मा गंगा ऋषिकेश असं पण लिहिलं आहे. त्याच्या समोरच आहे इथं महादेवाची मूर्ती, वरून जटामधून मा गंगा यायला लागले, खाली सोडायला लागले. आणि इकडल्या साईडला पार्वती आहे, पूर्ण एकदम कुंडसारखं बनलेलं आहे इथं. आणि सगळीकडे गर्दी आता व्हायला लागलं. इथं वटवृक्ष पण आहे खूप सुंदर असं मोठं. आणि तिकडल्या साईडला मा गंगा जिथं की सगळेजण आंघोळ करायला लागले संध्याकाळच्या टाईमला. पाणी तसं तेवढं थंड नाही आता. आरतीसाठी असं प्रकारचं एक म्हणजे शेड बनलेलं आहे जिथं की सगळेजण बसले जातात. आता 6 ला 10 मिनटं कमी येतात, सगळेजण आधीपासूनच आले तर सगळेजण
गर्दी दिसायला लागली. जी आरती आहेत आपल्या ते रेडी आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये घी टाकून त्यानंतर वात लावून पूर्णपणे लांब लांबपर्यंत चालू होतं. किती टोटल 3 3 6 9 12 13 14 15 16 आहे टोटल. म्हणजे 16 इथं आरत्या लावल्या आहेत. आणि पलीकडल्या साईडला पण काय माणसं बसले होते. बघूया आपण पलीकडल्या साईडनं बसूया, नाहीतर मग इथंच बसूया कुठेतरी जागा भेटेल तिथं. तिची जी क्रिया आहे ते चालू झाले तर सगळेजण आरतीमध्ये थांबले. तर समोर ते बामणं पण थांबले. तर छोटे छोटे लहान माणसं आहेत, म्हणजे 24-25 वर्षाचे पोरं आहेत. आणि सगळीकडली जी क्रिया आहे ती चालू झाल्या बघा, दिसायला लागल्या. बसला होता पण आम्हाला काही दिसत नाही गेलं. पाठीमागल्या साईडला थोडीशी जागा नव्हती म्हणून तिथे बसला होता शेडमध्ये. तर काय करूया आपण, जे आरती होते का त्याच्या मधामध्ये थोडासा गॅप आहे जिथून आपल्याला आरती दिसेल. तर सगळेजण इथूनच क्रॉस करायला लागेल पाण्यातून. तर आपण काय करूया, तिथून असं क्रॉस करून पलीकडल्या साईडला जाऊया. तसं मला वाटणार नाही तिथे बसू देते. तरी आपण एकदा प्रयोग करूया. आणि पाणी थंड पण आहे आणि पायाला जास्त करून बघा कुठपर्यंत, इथपर्यंत पाणी आहे, गुडघ्यापर्यंत. जाऊया आपण तिकडं पलीकडल्या साईडला. आणि एवढं थंड आहे का नाही, खूप जास्त थंड आहे. आणि पूर्ण पाय स्लिप व्हायले कारण शेवळा चढलं आहे सगळ्या दगडावर, म्हणून स्लिप व्हायला त्यासाठी दमादमानं चालायला लागणार. कारण पाणी खूप जास्त थंड पण आहे आणि शेवळा चढल्यामुळे चालता येणं झालं बघा. सगळे धरत चालायला लागेल. हो, दमा जावं लागेल, नाही तर खाली डायरेक्ट गंगा नदीमध्ये आपलं स्नान होईल. हो बापरे. आणि तिकडल्या जोरात प्रवाह बघा, किती जोरानं पाणी व्हायला लागले तिकडे. समोर त्या साईडला तिथं बसला होता, पाठीमागल्या साईडला बघा तिथं बसला होता. आता तिकडून उठून इकडे आला आणि आरतीचा टाइम पण झाला आणि दिवस पण मावळायला लागला समोर पलीकडल्या साईडला. आणि जवळपास अर्धे माणसं तर इकडेच बसले बघा पूर्ण लाईनीनं आरती बघण्यासाठी. काही जण आंघोळ करायला येतं तिकडल्या साईडला, काही जण तिकडे बसले तर. आणि इथं चालू झाले आरतीचा कार्यक्रम जे आहे ते चालू झाला आहे. इथे तुम्ही आरती पण घेऊ शकता, बुकिंग काउंटर तिथं पलीकडल्या साईडला बुकिंग काउंटर आहे, जिथे की तुम्ही आरती पण बुक करू शकता जर तुम्हाला करायची असली तर. फुलं बिलं सगळं अर्पून देऊन सगळे करायला लागले.
साडेसातला चालू झाली 3-7:30 वाजता आरती संपली आणि राहिलेले जे भजन आहेत ते आता म्हणायला चालू झाले तिथं आणि सगळेजण त्याच्यावरच नृत्य करत आहेत भजनावर एकदम कीर्तनात मग नाही तर सगळेजण दिवे पण लावायला लागले इथं गंगाच्या किनाऱ्यावर सगळीकडे दिवे दिसत असतील आणि इकडल्या साईडनं पूर्ण मास आहेत. आपल्याला आता पाणी क्रॉस करून पलीकडल्या साईडला जायचे. किती खूप जास्त पब्लिक होती इथं राव, खूपच जास्त आरतीसाठी खूप जण येत इथं. इकडल्या साईडला आम्ही बसलो होता तर जाऊया आता वापस पलीकडं. इथला आपण जे फुलं अर्पण करता येतं गंगेला इथं टाकण्यासाठी आणि आपण पण टाकावं म्हणलं तर पण हवा एवढी सुटली आहे की त्याला पूर्णपणे जाळच लागणं झालं आहे. तर कसं तरी आम्ही ट्राय करतो लागण्याचा. लागच न झाले. 2 फुलं घेतले आता दोन्हीचे एकामध्ये करून ते आपण गंगाला अर्पण करणार आहेत. आणि हे बघ लागलं देल. अरे हां तर बघू आपलं लागलं आता आपण सोडूया. आरतीचा जेवढा पण झालेला इथं सगळी कार्यक्रम झालेला आहे. तर आपण जाऊया इथून. जवळपास 8-8 वाजायला आले तर आणि 1-1.5 घंटा आम्ही इथेच बसला होता. देवाला फुल पण अर्पण केले आणि दिवा पण अर्पण केला. आपण जाऊया इथून काहीतरी 2 ते 3 किलोमीटर आपलं हॉस्टेल आहे. तो हॉस्टेलून बघूया संध्याकाळचं अजून समोर काय बघायचं आणि संध्याकाळची एकदा रौनक बघा तुम्ही दिसायला लागली तुम्हाला सगळीकडे. पूर्ण माणसं आहे इथं आणि सगळीकडे लाईटिंग पण लावल्या.